टोप येथे साकारला गोल व उभे रिंगण सोहळा, हजारो वारकऱ्यांची उपस्थिती। टोप येथील वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ यांच्या वतीने संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्लेश्वर मंदिर टोप येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सोहळा संपन्न झाला। गेली 3 दिवस संपूर्ण टोप नगरी हरिनामाच्या भक्तिरसात नाहून निघाली होती। प्रत्येकाच्या मुखी विठू माऊलीचा जप सुरू होता। या सोहळ्याच्या निमित्ताने उभे रिंगण गोल रिंगण सोहळा सोमवारी सकाळी संपन्न झाला। याकरिता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आषाढी सोहळ्यातील अश्व टोप मध्ये दाखल झाले होते। हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी टोप, संभापूर, कासारवाडी, वडगाव, कोल्हापूर, सांगली, आष्टा, वाळवा, गगनबावड्यासह पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाचा मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। ग्रामपंचायत प्रांगण ते बाजारकट्टा असे उभे रिंगण साकारण्यात आले। यावेळी टाळ, मृदुंग, वीणा व हरिनामाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या सहभागाने उभे रिंगण साकारण्यात आले। सहभागी वारकऱ्यांचा 3 बटणी सदरा, धोतर, डोक्यावर पांढरा फेटा हा पेहराव आपल्या महाराष्ट्राच्या धार्मिक संस्कृतीची साक्ष देत होता। पालखी सोहळा बैलगाडी, अश्व, टाळकरी, बाल विठ्ठल तसेच वारकऱ्यांच्यासह टोप हायस्कूल ग्राउंड रॅम्बो मैदानावर दाखल झाले। विठ्ठल रखुमाई भक्तांच्या साक्षीने अभूतपूर्व नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा साकारण्यात आला। भगवा ध्वज हातात घेऊन धावणारे वारकरी व माऊलींचे अश्व पाहून जणू पंढरीच अवतरल्याचे भास उपस्थितांना होऊन गेला। अश्वांच्या पायाखालची माती आपल्या कपाळी लावण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळली होती। दर्शनाकरिता पालखी सोहळा माळवाडी मार्गे कल्लेश्वर मंदिर येथे आला। यावेळी कीर्तन व नंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली। या सोहळ्यात टोप मधील विविध सेवा संस्था, दूध संस्था, तरुण मंडळे, महिला बचत गट, पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळे, भक्त, वारकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते। महानकर न्यूजसाठी विद्याधर कांबळे, टोप। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।